एकट्याच जाता काय? नाही हो गौरी एकटी नाही जात, त्या इंदिराला घेऊन जातो ना. तिला बरी राहते ते. तिची बहीण बी आहे तिथे, तिच्या बहिणी संग तिची भेट होऊन जाईल. तिला घेऊन जातो. एकटी नाही जात बापा त्या पोलीस ठाण्यामध्ये. एकटं जमते काय पोलीस ठाण्यामध्ये? एकट्या बाईले पाहून ना बरोबर उत्तर देत नाही, बरोबर सांगत नाही. इले घेऊन जातो इंदिराले, तर घेऊन घेतो जमानत. हो आई तेच म्हटलं होतं मी, एकटा नको जा, कोणाला तरी घेऊन जा. बाबा आले असते सांगत बरं राहिलो असतो. पण ते बाबा ऐकून राहिले काय? ते तर नाहीच म्हणते, राहू दे म्हणते, नको घेऊ म्हणते जमानत. आता त्याच्या मागून चालली मी. सांगतो नको त्याला आले म्हणजे का जमानत घेवायला गेले आई म्हणून. नाही पाहतो मी आता, पटकन जातो इंदिराच्या घरी, तिला घेऊन मग सडकावरून आपली गाडी धरून ना तिकडे पोलीस ठाण्यात. आई पोलीस ठाण्यात कायच्यासाठी चालली तू? जमानत घेवाले रे गोल्या त्याची. आता त्या मावसाईत आहे ना त्याच्यामध्ये, घेऊन घेतो ना सगळ्याची जमानत. आता आपलं सोनं आपल्याला भेटलं, आपला पैसा भेटला, मग त्याले कायले आता ठेवा तिथं पोलीस ठाण्यात. घेऊन घेतो मी जमानत. मी जमानत घेईन तर लवकर भेटन जमानत. नाही त्याले पण आई बाबा बोलन तर अजून बोलन ना, कर ना बाबा. कायले जमानत घेतली, कायले करन ना मग. त्या बाबाले काय रे गोल्या, आता किती झालं तरी आपल्या गावातले लोक झालं ना, घडली त्याले अद्दल नेलं, राहिले ना रातभर ठाण्यात झालं. आता कायले अजून जातो मी आणि घेऊन येतो त्याले जमानतीवर. तू सांगतो नको त्या बापाजवळ. ठीक आहे आई, तुझ्या बरोबर आहे, घेऊन घे जमानत. किती झालं तरी आपल्या गावचेच लोक होय, नाही का? आपल्या अडी अडचणीत धावून येतात, आपण त्याच्या अडी अडचणीत धावून येतो. घेऊन घे जमानत. चालतं का? मा ट्रॅक्टरात चाल, सोडून देतो तुला. नाही मी एकटी नाही जात बापा, त्या इंदिराला घेऊन जातो ना. ठीक आहे मग आई, तू ना मोठी, तुम्ही दोघी चालले जा मग. हो ना, सगळ्याचं मत तेच आलं का जमानत घेऊनच घ्या म्हणते. तेच मत आलं सगळ्याचं, माय मत तेच होतं आणि सगळ्याचंही मत तेच आलं. नाही खरीच गोष्ट आहे ना आई, खरीच गोष्ट आहे. चांगलं झालं त्या सासूला, तसंच पाहिजे. तुझीच आहे तू सासू बी गाडी तोंड आहे, गाडी बोलते बापा. चांगलं झालं, चांगली अद्दल घडली पाहिजे. आता का नाही सुटलेच नाही पाहिजे 10-15 दिवस तरी. जशाच तसं बरोबर म्हणते ना, ते बरोबरच होते. चांगलंच झालं त्या सासू तसं ज्ञान जेल म्हणजे. पण त्या सासरा जर असे चांगलं होतं ना, त्या सासरा चांगला आहे, त्या सासऱ्याला नाही धरायला पाहिजे होता. हो ना आई, चांगला आहे मा सासरा, पण कधी माझा सासरा बी माझ्या सासूचा ऐकते. माझ्या सासूच्या बैकावत चालले जाते. माझ्या सासू करतेच ना तशी, अशी मुठीत ठेवायला पाहिजे माझ्या सासऱ्याला. माझ्या सासरा ऐकते मग कधी तर पाय ना आई, मले घरच्या घरी मले नाही माहित, आम्हाला दोघाले माहित नाही, दोघाले बी सांगितलं नाही ना आई. माझ्या सासून सासऱ्यानं ते दोघांमध्येच गोष्टी होत होत्या, आम्हाला दोघाले सांगितलं नाही. आणि जेव्हा पोलीस लोक आले, मग आई माझी सासू घरी आली आणि ते पैसे घेऊन चालली काढत होती, तेव्हा मला माहित झालं. नाही तर घरी असून मला माहित नाही यायले माहित. हा काय जवायाला बी नाही सांगितलं काय? बरीच आहे हो तुझी सासून तुझ्या सासरे तर. हा कोणती गोष्ट घरात पोराले तर सांगायला लागते. आता काय लहानसं आहे का पोरग? हा चांगलं लग्न येऊ झालंय, लेकरा बाराचं आहे, त्याला तर सांगायला पाहिजे होतं तुला. नाही तर नाही, पण तू आहे दुसऱ्या घरची. पण पोरगा तर त्याचाच आहे ना. पोराला नाही सांगलं काय? हो त्याला बी नाही सांगितलं ना. काय माहित त्याला असं वाटलं सांग का बा पोरग घेऊन घेते का काय घेते, म्हणून त्याला नाही सांगितलं. आणि परत झालाही नाही सांगितलं तर. आणि सांगितलं असतं का नाही तर यायले बी कदाचित पोलीस धरून घेऊन गेले असते. बरं झालं नाही सांगितलं तर. सुटले तर खरी हे, त्याला दोघाला नेला धरून. आता सुटलेच नाही पाहिजे. आता तुझे सासू सासरे चांगले त्याला हवाच लागली पाहिजे जेलाची, तेव्हा समजन. नाही घेतो म्हणते ना हे जमानत, चालले ना जमानत घेवाले जाते. घेतो म्हणते जमानत, आणतो म्हणते आई बाबाने. कायले जमानत घेते आता जवाई बी? आणि जवाईले तर सांगितलं नाही. माय बापानं तर परक केलं, सांगितलं नाही. एवढं पैसे सोनं आणलं तर सांगितलं नाही. आता कायले जमानत घ्यायला जात म्हणा कर जाऊ नको म्हणा जमानत घेवाले, काही गरज नाही म्हणा. सडू दे म्हणा जेवायला मध्ये. हो आई ठेवतो मी, मग करतो तुले फोन. हे तर देऊन राहिली. हा पाय तिला पाय. तुम्ही गेलते ना, अजून वापस आले का? घेतली जमानत? जावाचा चाव मी चाललो आता. आणि तू काय होय सारे जगाले दे ना सांगून, सारे जगाले दे सांगून. हा जेलात गेले मग म्हणजे जमानत घेवाले जाते, जमानत सारे जगाले दे सांगून तू. हा एक ढोलकीच घेऊन घ्या आता तू. सारे जगाले कोणाला सांगून राहिली मी? कोणाला नाही सांगितलं मी. काय खोटी बोलतो? ऐकलं मी येता पहिले ऐकून घेतलं, मग मी अंदर आलो. ऐकलं मी. कोणाला संग बोलून राहिली होती? कोणाला सांगून राहिली होती? हा हे जमानत घेवायला जाते आणि मग त्याला नेलं जेलमध्ये. काय होय कोणाला सांगून राहिली होती? कोणाला नाही, माई आईलेच होय. माई आई का सारा जग होय काय? फक्त माई आईलेच सांगितलं मी, बाकी कोणाला नाही सांगितलं. माई आई म्हणे आई संग बोलतो म्हणे, दे म्हणे त्या सासूला फोन बोलतो म्हणे, तर सांगा लागलं मला. नाही तर नाही सांगत होती मी. तू आईले तू सांगितली आणि तू आई मग साऱ्या जगाले सांगल. काय गरज होती तुला सांगायची? आपल्या घरच्या गोष्टी तिथं तू आईले सांगायची काय गरज राहायची तुले? काऊन सांगितली? काय सांगितली? हा काय होईन? काय मा बाबाची इज्जत खराब नाही होईन का? मा आईची इज्जत खराब नाही होईन का? कायले सांगितली तू?
नाही सांगायला पाहिजे होतं. काही नाही होतो, काही नाही होत. काय आई बाबानं काय चोरी केली का आपल्यावाल्या? ते त्याने माहित नव्हतं म्हणून आणून घेतलं त्यानं. तुम्ही चालले होते ना, तुम्ही जमानत घ्यायला चालले होते ना, वापस कायच्यासाठी आले? पैसे नेतो ना, काही लागत नाही का पैसे? मागन काही तर जर होऊन जाईन तशीच, नाही तर पैसे मागत तर मग देवा लागन ना. तर म्हणून पैसे नेवाले आलो. घेऊन जातो 5,000 रुपये. हो घेऊन जा, असो जवळ. अमर शांताबाई काय म्हणतो शांताबाई? ये ना, चाल घरामध्ये चहा मांडतो. नाही, चहा घे राहू दे इंदिरा, तू चहा राहू दे. तू माझ्या संग चाल गडे आता. संग कुठं नेतो मला? चालतं काय? चाल. हो का नाही? का ठेल्यावर जातं? आता कोणत्या पाचल्या पायरी मला ठेल्यावर जावं लावतो? आता नाही जात ठेल्यावर. आता सिलेंडर बी तर नाही भेटली अजून. काय ठेल्यावर जाऊ मी? तू कुठं चाल म्हणतो? आता मला माहित असलं तर मी त्या संग येतो खुशीनं. सांग मला कुठं जावं लागते? अहो इंदिरा, यायची जमानत घेवाले पोलीस ठाण्यात. जमानत? कायले घेतो जमानत? राहू दे ना, राहू दे. काहीपर्यंत राहते तर पिसू दे त्याला तिची चक्की आणि खाऊ दे तिचं खाना कसं लागते तर. राहू दे, काही गरज नाही जायला मध्ये जावाची, ठाण्यामध्ये जाऊन ते काय म्हणजे आपलं ते जमानत घेवाची. नाही हो इंदिरा, मला लडबड करत होती होते पार्वती आणि कांता लडबड करून राहिल्या. माय कसं होईन, माय कसं होईन, मम्मी कशी करू माय, असं तसं. म्हणून म्हणतो आता भेटलं ना माय, जे होतं माय धन मला भेटलं ना, मग त्याला कायले आता बेफालतू ठाण्यामध्ये जयलामध्ये घेऊन घेतो जमानत. त्याला काय माहित होतं काय का माय होय म्हणून? हो माहित तर नव्हतं तू होय म्हणून. आता मग त्याला पोलिसाच्या हवाले तर करायला पाहिजे होतं. असं दुसऱ्याचं परक धन जेवाची काय गरज होती काय? जे झालं ते बरोबरच झालं. बरोबर त्याला जेल झाली ना, बरोबरच. राहू दे 2-4 दिवस जेलमध्ये. नाही हो इंदिरा, उद्या रामनवमी आहे. मग उद्या गावामध्ये रामनवमीचा जल्लोष होईल. मग लोक कमी नाही बरं नाही वाटत. उद्या रामनवमीच्या दिवशी सगळे लोक गावात पाहिजे. चाल ना तू, चाल तू इले बी भेट घेऊन घेतो ना, आपले डायना संग बी भेट घेऊन घेतो तू, आणि मी त्याची जमानत घेऊन घेईन. चाल, होईन तर आपल्या डायनाची बी जमानत घेऊन घेऊ. होईन तर, नाही तर मग 3 महिन्यानं तर होतेच तिची सुट्टी. नाही शांताबाई, तू गोष्ट बी नको काढतो डायनाची जमानत घेवायची. तिने तिची सजा भोगू दे. जमानत घेवायची काही गरज नाही, तिला जमानत भेटणार बी नाही. अशा गुन्हेगाराईले जमानत भेटत नसते. 10 वेळा पळाली, 10 वेळा पकडली, तिने जमानत भेटन काय? बिलकुल नाही भेटत तिला जमानत. मी घेत बी नाही. राहू दे, यायची जमानत घेतो काय तर घेऊन घे. चाल येतो. हो चाल, घेऊन घेऊ जमानत. तर फालतू तैले जायला मंदी काय एवढे काय दांडगे लोक आहे काय ते आपल्या गावातले? आता होय बा भेटलं बा, कोणी बी भेटलं म्हणून ठेवून घेते, तर तसं त्याने ठेवून घेतलं. पण मला एवढं सांग शांता, का हे आपण त्या दिवशी गेलो होतो, आपल्याला गुफेमध्ये सापडलं. मग हे कधी गेले होते जंगलामध्ये? यायला का माहित होतं का तिथं गबाळ आहे म्हणून? याय ना कसं काय आणलं? कसे काय जंगलात गेले? काय माहित कसं काय काय. आता चाल ना, जमानत घेऊ, आणू त्याले गावात ना, मग विचारू इले मुन्नीले. खरे तर दोषी त्याच्यामध्ये मुन्नी गंगा आहे. मग विचारू त्याले, सांगतेच मग ते. हो चाल लेखाले घेऊन घे जमानत. चाल. कधी येवाव ना आपण घरी वावरातून, ते बायको घरी राहतच नाही. कुठं जाते, कुठं घुमते फिरते काय माहित. वावरात येत नाही आणि गावातच फिरत राहते. पंचायत पडली राहते इले साऱ्या गावाची. सुनबाई बी आहे का नाही? सुनबाई तर असं घरी. सून नाही हिंडत कुठं जात. सुनबाई बाबा, हो मानतो बाबा, मानतो चहा मानतो. बरं सुनबाई, आई कुठं गेली तुझी? आई दिसून नाही राहिली. बाबा आई तर त्याची इथं लोकांची जमानत घेवायला गेल्या ठाण्यात. काय जमानत घेवाले? कोणा संग एकटीच गेली काय? नाही बाबा, इंदिरा मोठे संग जातो म्हणे. असं काय? नाही म्हटलं होतं तरी. बायकोले चुकलंय मग. बरं ठीक आहे. कधी सा गेली? आता झाला अर्धा घंटा बाबा, अर्धा घंटा झाला तर गेल्या. बरं सुनबाई, ठीक आहे. बनव चहा, बनवतो काय तर. हो बाबा ठीक आहे, बनवतो ना. ऐकत नाही पण शांती माया. काय समजते काय माहित स्वतःले. शरीराला जाडी आहे तर स्वतःले बॉसच समजते काय तर. मी नाही म्हणू तरी गेली. आता येऊ दे तिले. 2-4 गोष्टी सुनवतो तिले चांगल्या. तर आता मग बोलले ना चांगली, तिचं तोंड तपलं पाहिजे ताब्यावाने. सांगतो तिले आता कशी जमानत घेवायला गेली तर. हो हाय सर, हाय. ठीक आहे. हो तुम्ही म्हणाल तसं. हो आजच पाहिजे. हो सर. अमय रमेश, तू कधी आला रे? मी आताच आलो काकू. जमानत घेवायला आलो आईची बाबाची. रमेश घेऊन घे मग, साऱ्याची घेऊन घे मग. तू आई बाबाचीच घेतो तर काय? साऱ्याचीच घेऊन घे मग तू जमानत. नाही रमेश, तू आई बाबाची घे, बाकीच्याची मी घेऊन घेतो. ऐका, मला तिघाच्याही सही ना लागन. तिघही याच्यात तिघाचे नावं लागन मले. मग तर सगळ्याची जमानत देतो, नाही तर नाही देणार मी. हा ठीक आहे ना साहेब, आम्ही जमानत घेवायला तयार आहोत. मी बी सही देवायला तयार आहे. मी बी घेऊन घेतो दोघांची जमानत.
दोघांची मी घेऊन घेतो. आणि दोघांची मी घेऊन घेतो साहेब. शांताबाई, तुम्ही तुमचं घबात त्याईनं नेलं, त्याईनं वाटून घेतलं, तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही आले त्याची जमानत घेवाले. आता काय करता साहेब, भेटलं ना, जे आमचं होतं ते भेटलं. आणि आपल्या किस्मतातलं कधी जात नाही साहेब, किस्मतातलं जाऊनही वापस येते, कधी कुठं जात नाही. तर म्हणून म्हणतो आता आमचं होतं ते भेटलं ना आम्हाला, मग काय त्याईले जेलात सोडू देऊ, घेऊन घेतो म्हटलं जमानत. हा नाही काय लाख मोलाची गोष्ट बोलल्या शांताबाई तुम्ही. किस्मतातलं कधी जात नाही, जाऊनही वापस येते आपलं असलं ते. तर म्हणून काही टेन्शन घ्यावं नाही, आपले कर्म करत राहा, काम करत राहा, मेहनत करत राहा, आपली किस्मत कधी बी चांगलीच राहील. बरं ठीक आहे, द्या चला सहीना द्या आणि घेऊन जा सगळे. हो साहेब, धन्यवाद. घे गंगे, झालं ना तुझ्या मनाचं? आता काय तोंड पाडून बसली? झालं ना? खाल्ली ना जेलची हवा? काय राहिलं आता? ह्या वयामध्ये पोलिसांनी धरून नेलं पुऱ्या गावातून. ह्या वयामध्ये जेलची हवा खावा लागली. ह्या वयामध्ये आजपर्यंत मी असं रेकॉर्ड बनलं माया, आजपर्यंत मी असं कधी झालं नाही का माझ्या पोलीस आली आणि मला धरून नेलं, का माझ्यावर केस लागली, असं झालं नाही कधी. असा मी चांगला राहिलो. आणि आता तुला यानं, फक्त तुला यानं मला जेलची हवा खावायला लागली. जेल कसं आहे ते मला माहित पडलं, रातभर लावावं लागलं जेलमध्ये. तुला यानं झाली आता तुला म्हणाले शांती, आता झाली शांत तू. आता काय ले, तशी तर तुझी काही इज्जत आहेच नाही आणि तुझे काही आहेच नाही, तर तू जेलात जाय ना, तू मसनात जाय, तुला काही फरक नाही पडत. आता काय ले अशी तोंड पाडून बसली याच्यावानी, गोबराव शेनावानी. आता नाचणं कुदणं आली ना घरी सुटून, घेतली ना शांताबाईनं जमानत, शांताबाईनं. आता काय ले तोंड पाडून नाटकं करतं? काऊन माझी इज्जत नाही, काही बी नको बोला. माई बी लई मोठी इज्जत आहे, पदर घेऊन राहतो म्हटलं मी डोक्यावर. हा, मोठी मान सन्मान आहे माया बी. हा, तर मला काय माहित होतं ते शांताबाईचं आणि ते पोलीस आईले खबर लागन म्हणून. पण पोलीस आईले सांगलं कोण सांगलं? शांताबाईला माहितच कसं पडलं हे सगळं आपल्यापाशी आहे म्हणून. राहत होतं आपल्यापाशी चुपचाप, होतं तर होतं शांताबाईचं. लय तसं बी त्याच्यापाशी राहिलं असतं जरासं आपल्यापाशी, तर काही त्याला फरक नसता पडला. करोडो रुपये बी असला का नाही तरी बी फरक पडते माणसाले. मेहनतीचा पैसा राहते कोणाचा बी. हो, तर असेच वाटून देत नाही पैसा कोणी बी. आमच्यापाशी लोह आहे तर वाटून देतो बा. झालं ना, झालं तुझ्या मनाचं, आता बस चुपचाप. काय हो, काही नाही झालं. काय झालं, फक्त गेलो जेलात, रातभरच राहिलो ना. कोणाला माहित पडलं? कोणालाच माहित नाही झालं. कोणाला माहित नाही झालं म्हणतो? अशा गोष्टी लागते काय? आपल्या गावाला माहित झालं ना तर गावातून कुठं माहित होऊन जाईल तो जेलात गेलता करून. झालं ना, जेलात गेलो आलो. आता काय मेले मुर्दे उकळता आणि लोक काय जेलात गेलते करण काय? झालं आलो, तर राहिलो असतो जेलात तेव्हा होय बा माहित झालं असतं. आता कोणाला माहित होते? ये पाय झाली सुरू पुन्हा. काही त्याच्यासाठीच फोन केला असेल, काय उचला कोणाचा होय तर. दुसरं काम असेल, दुसऱ्या कामाने मी केला असेल, उचला तर खरी. तर त्याच्यासाठी फोन करून कोणी. हॅलो का रामलाल भाऊ, इवाई बोलतो. बोला कसं काय फोन केला? काय झालं म्हटलं? कुठं आहात तुम्ही? घरी आहो. काहून? काही नाही झालं. नाही असं माहित पडलं का तुम्ही जेलात गेले म्हणते? हो इवाई भाऊ, गेलतो काल रातभर राहा लागलो बा, फालतूच कामासाठी, थोडशासाठी. गलती झाली, चुकी झाली, एक गलती झाली त्याच्यासाठी राहावं लागलं बा जेला. तुम्हाला कोणी सांगितलं? आम्हाला पुष्पाच्या आईनं फोन केला, तर पुष्पा सांगे आई बाबाला जेलात नेलं म्हणे, पोलिसांनी पकडून नेलं म्हणे, अशी तशी सांगे बा. म्हणून तुम्हाला फोन करून पाहिला का कुठं आले का नाही आले का जेल. आता सुटले काय मग बातच आले घरी? कोण घेतली जमानत? हो, त्यानंच घेतली. ज्याचा पैसा होता का नाही त्यानंच घेतली जमानत. ते नाही का तुम्ही ओळखत असाल रामदास भाऊ, आणि त्याच्या घरची वहिनी, त्यानंच घेतली जमानत. असं चांगलं झालं, मस्त झालं, ठीक झालं सुटले तर. बरं ठीक आहे, ठेवतो. तेच विचारपूसाठी फोन केलतो. हो ठेवा. पाय माहित नाही म्हणतो कोणाला? पाय इवायचा फोन होता. इवायला माहित आहे, इनबाईले माहित आहे, सारेलेच माहित आहे. सारेले माहित झालं. तू माया खोतरी केली, माय थुतू केली सूर सारी माई तू न. पण इवायला कोणा सांगितलं? सुनबाईनं. कोण सुनबाईनं सांगितलं म्हणते. असं इले सांगायची काय गरज होती पुष्पा? मी नाही म्हटलं होतो, तर तुला काय गरज होती जावाची, जमानत घेऊन येवाची? हो, आपल्याच गावचे लोक काही नाही होत. इकडे पाहून बोल, तिकडे चालली नाही, इकडे बोलून राहिली. जास्त शान मारून राहिली काय? जास्त शाईनी बोलू नको, शांते. कायची शायनी बनून राहिली? शायनी सुरती आहोत आता मी, नातराची आहोत. जराशी शायनी नाही बोलू, अडाणीच राहू का आता? आणि शान कायची मारून राहिली मी? जास्त तोंडाच्या आवडीने बोलू नका तुम्ही. मी नाही म्हटलं होतो, तू काहून गेली जमानत घेवाले? राहू दे ती 2-4-8 दिवस काही. हो, उद्या रामनवमी आहे आणि गावामध्ये लोक पाहिजे आणि 6 जण तिकडेच जैलामध्ये
चांगलं वाटते का सणावाराच्या दिवशी एवढा चांगला उद्या दिवस आहे पवित्र दिवस आहे चांगलं वाटतं का जेवायला मध्ये हा उलिशासाठी ते बी गेले ते आणलं कोणाच्या घरी चोरून आणलं आपल्या घरून चोरून नेलं का ते आपल्या घरून चोरून नेलं असतं तरी तुम्ही बोलले असते तर चालत होतं मी तुम्हाला ऐकत होती पण आपल्या घरून नाही नेलं ते ना त्याला माहित नाही आपलं वय म्हणून तर मग त्याची जमानत घेणं जरुरी होती सारायचं मत एकच पडलं त्याची जमानत घ्या म्हणे म्हणून मी घेतली जमानत हो आणलं त्याला गावामध्ये येऊ द्या चुपचाप राहा तुमचा इथं मोठा दोस्त होय नव्हतो रामलाल भाऊ हा मोठे रामलाल भाऊ करताना आता असे बोलून राहिले कायले जमानत घेतली म्हणता हा ते दोस्तांना जागेवर ठेवा लागते दोस्तांना जागेवर ठेवा लागते एवढं राहिलं असतं ना तर मग त्यानं सांगितलं असतं मी दोस्त आहे ना तुम्हाला सांगितलं असतं का रे असं असं आम्हाला असं आहे मला सामील करून घेतलं असतं आता चुपचाप राहा आता घरामध्ये भांडणं करू नका आणि आपल्या घरामध्ये शांती ठेवा घेतली जमानत आले ते आपलं धन आपल्याला भेटलं आता शांत राहा तुला काय गरज होती तुझ्या आई बाबाला सांगायची एक दिवस तू चुपचाप नाही राहू शकली होती का काय सांगायची गरज होती आम्ही काय जेलमध्येच राहत होतो का 12 महिने आई मी सांगून दिलं जे होतं ते कुठं आहे म्हणे मी सांगून दिलं खोटं नाही बोलली मी हा मोठी हरिश्चंद्राची औलाद होय तू खोटी बोलत नाही तू बिलकुल खोटी बोलत नाही तू हा तू कसम खाल्ली आहेस खरं बोलायची बिलकुल कधीच खोटं बोलत नाही तू माय माझे कधी खोटं बी बोलायला लागते काय गरज होती तुला सांगायची लय तुला शोक चढला काय सासू सासऱ्याची बदनामी करायची ठीक आहे गंगा चांगलं तर चांगलं असून बाईनं जाऊ दे जे कधी ना कधी माहीतच पडलं असतं काय माहित पडलं असतं कोण गेलं असतं सांगायला ते पोलीस लोक सांगायला गेले असते काय माहित नाही पडलं असतं हिनं चांगलं नसतं तर कोणाला माहित नाही पडलं असतं एकच रातभर राहिलो ना आपण येऊन गेलो दुसऱ्या दिवशी पण तुला सांगायची काय गरज होती त्या तोंडाने सांगली तुला काय खुशी झाली होती का आम्ही जेलात गेलो तर खुशी झाली होती का हा बाबा गेले आता करते धरते आता माय राज फक्त घरावर असं वाटलं का तुला का कायमचं गेलो होतो आम्ही तसं नाही आई मी कधी असे विचारच नाही केला का माय राज राहिलं पाहिजे म्हणून तुमचंच राज आहे तुमचंच राहीन हमेशा आपल्या घरात मोठी हुशार आहे तू करीने करून घेत आणि मग मोठी भोली भाली बनत मग सगळे मावरच आणते हेच तशी आहे म्हणते मग तो रमेश बी म्हणते आईच तू तशी आहे हे तू सासरी म्हणते तूच तशी आहे हा त्याला सुनीचे करीने नाही दिसत नाही तसं काही नाही ना माय म्हणत तसं काहीच नाही होतं असं खुश नाही झाली होती मी खरंच नाराज झाली होती मी नाराज झाली होती तर काही तर वाटत नाही राहिलं तोंडावरून नाराज झाली होती म्हणून साधे जेवण काऊन तर म्हणत झोपली असेल ना आणि हसू सांगत असेल माय जवळ आणि तू नाही बी मस्त म्हणत असेल का चांगलं झालं तसंच पाहिजे त्याले असं म्हणत असेल नाही तसं काही नाही बरं सुनबाई मानभर चहा मस्त कालपासून चहा नाही पिलो आणि गंगा जाऊ दे आता झालं ते झालं माहीत पडणार माहीतच पडते गोष्ट लपते थोडी कधी ना कधी माहीतच होत होतं जाऊ दे जा